माझ्या दैनंदिन ओपीडीमध्ये मला सगळ्यात जास्त विचारले जाणारे लिगामेंट इंजुरी संदर्भात रुग्णांचे प्रश्न. डॉक्टर, खरंच दोर तुटला आहे का? खरंच लिगामेंट तुटला आहे का? तो पट्ट्याने किंवा प्लास्टरने बरा नाही होणार का? गोळ्या औषधीने बरा होणार नाही का? त्याचं ऑपरेशन आवश्यकच आहे का? किती लवकर करायला लागेल? मग उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही का करता येणार? मग घरची सर्वसाधारणपणे तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीत नाही का करणार? सध्या माझ्या रजा संपलेल्या आहेत. एक रफली सर्जरी केल्यानंतर मग माझा पाय अधूच होऊन जाईल का? मी पूर्ववत धावू शकेल का? खेळू शकेल का? हे काही कॉमन प्रश्न असतात आणि त्यांची तितकीच सहज, सुंदर आणि जागेवर समर्पक अशी उत्तरे असतात की लिगामेंट तुटलाय का हे डॉक्टर तुम्हाला क्लिनिकली सांगेल. तुम्हाला सुद्धा जाणवतं की तुमचा गुडघा किंवा खांदा आता पहिल्यासारखं काम करत नाही आहे. बऱ्याचदा खांदा असा आपण हाताने बसवायला लागतो, किंवा गड्ड्यात पाय गेला की तो फिरून जातो, सुचतो. हे रुग्णाला सुद्धा कळतं की त्याचा गुडघा पहिल्यासारखा नाही आहे, म्हणजे निश्चित काहीतरी झालेलं आहे. आणि त्याचं सर्व एकदम स्पष्ट क्रिस्टल क्लिअर उत्तर आपल्याला MRI मध्ये मिळतं. एकदा निदान झालं की त्याचा इलाजही केला पाहिजे. नाही केला तर ते नुकसान अजून वाढत जातं. तिसरं, ऑपरेशन जितकं लवकर कराल तेवढं चांगलं, किंबहुना लगेचच केलेलं उत्तम, कारण तितका लवकर तुमचा रिकव्हरी पिरियड कमी होतो आणि जितका वेळ तुम्ही दुखणं घेऊन फिरतात तो अवधी छोटा होतो. चौथं, गरज नसताना कुठलाही डॉक्टर तुम्हाला कुठलंही ऑपरेशन सांगणार नाही. ही काही कॉस्मेटिक सर्जरी नाही, ही आवश्यक सर्जरी आहे. एखाद्या वेळेस तुम्ही अप्पर लिम, एल्बो, शोल्डरचा प्रॉब्लेम 4-8 दिवस पुढे नेला ते मी समजू शकतो, कारण आपण चालताना गुडघ्यावर वजन देऊन चालतो, खांद्यावर नाही. तर त्यामुळे प्रायोरिटीने लोअर लिम अजून पहिले. कुठलंही ऑपरेशन तसं टाळलेलं चुकीचंच. इलेक्टिव्ह सर्जरी हा पार्ट वेगळा असतो. इथं बेसिकली तुम्हाला तो दोर पूर्ववत कालपर्यंत चालू होता, मी पडलो, अपघात झाला, बाईकवरनं पडलो, पाय फिरला, मोडला, मग त्याला तितकाच लवकर तो बरा पण करून घेतला पाहिजे. बरं व्हायची शक्यता एक रफली, तुम्ही जर एक 10 वर्ष प्रोफेशनल लाईफ असणारा जो फुटबॉल खेळाडू असतो तो त्याच्या करिअरमध्ये कमीत कमी 3 वेळेस ACL ची सर्जरी करून घेतो. इतकी ACL सर्जरी एक कॉमन पार्ट आहे. ACL इज द कॉमनेस्ट लिगामेंट टू बी इंजर्ड, फॉलोड बाय MCL, फॉलोड बाय PCL, फॉलोड बाय LCL, फॉलोड बाय MPFL, फॉलोड बाय पॉप्युलेटियस, फॉलोड बाय पटलर टेंडन अँड लास्ट क्वाड्रिसेप्स टेंडन. हे असे अनेक लिगामेंट आहेत. बाकीच्यांची तुम्हाला माहिती नको, पण फक्त तुम्ही ACL एवढं नाव लक्षात ठेवा, कारण हा सगळ्यात जास्त कॉमनेस्ट तुटणारा टेंडन आहे.